डेबिट नोट समजा आम्हाला मारायची असेल, कशाच्या अगेन्स्ट काय मारायचं? कंडिशन सांगा, काय आलं मला एक सिच्युएशन सांगा ना. कस्टमर आला पीस घेऊन, डॅमेज आहे की रिटर्न डॅमेज वगैरे आहे कसं सांगा ना. डॅमेज साठी आलं बघा, डॅमेज जर आला प्रोडक्ट तर तुमचं तो रॅकला लागणार नाही, तुम्ही ते रिटर्न किंवा साईडलाच काढून ठेवणार, स्टॉक मध्ये ऍड होता का मध्ये. आणि जर सेल रिटर्न असेल तर तुमच्या स्टॉकला ऍड झाला पाहिजे, समजलं. पहिला दुसरा एक, हा तुम्हाला काय दाखवायचं होतं ते डॅमेज. हे बघा, एक तर त्याच्याकडनं इथे ऑप्शन आहे बघा ट्रान्झॅक्शन मध्ये, जर कस्टमर कडनं एका दिवस रिटर्न आली तर सेल रिटर्नची अगेन्स्ट मारायची आहे, सेल रिटर्न डेबिट नोट. कोणाची मारायची आहे का पेंडिंग एखादी, तर तीच एंट्री दाखवली असते, अशी ट्रायल दाखवली. ओके. आणि सपोज तुमची स्क्रॅप रिसिव्ह मधून रिटर्न करायची, हे बघ इथे दिला स्क्रॅप रिसिव्ह, म्हणजे जी वस्तू स्टॉक मध्ये दिसता का म्हणे पण रिटर्न घ्यायची आहे. तुम्हाला मी सांगते ती वस्तू स्टॉक मध्ये घेऊन या. स्टॉक मध्ये मेन्शन नको आहे, पण डेबिट नोटचं कुठलं एखाद्याला समजा क्रेडिट नोट पाठवायची असेल आम्हाला कस्टमरना, ती सेल रिटर्नची क्रेडिट नोट बसणार, त्यांची क्रेडिट नोट बसणार ती. आणि जेव्हा सप्लायर आपण देतो ना परचेस करून, ती डेबिट नोट होते. आणि आपल्या रिटेलर्स आपण देणार ती क्रेडिट नोट. आता हे स्क्रॅप हे समजलं सेल रिटर्नचं. जर तुम्हाला आलेले रिटर्न वस्तू परत स्टॉक मध्ये रिफ्लेक्ट करायची असेल तर तुम्ही मारणार सेल रिटर्न क्रेडिट नोट, त्याच्या लेजरला ते पोस्ट होणार क्रेडिट नोट, आणि तो स्टॉक पण तुमच्या स्टॉक मध्ये दिसणार. त्या वस्तूचा रिटर्न आला परत करून नेक्स्ट आपण विकणार आहोत, म्हणजे सेलेबल स्टॉक होणार तो तुमचा. ओके. दुसरी गोष्ट डॅमेज, मी सगळ्यांना सांगतोय मॅडम, कॉमन सांगतो, स्पेसिफिक असं सांगतो नाही. याचं मी रेकॉर्डिंग पण लगेच त्यांना शेअर करेन, माझ्याकडे रेकॉर्ड पण होतं जे का त्यांना ट्रेनिंग देतोय ते. ओके. तुम्हाला हे समजलं मी आता काय बोललो. जर सेलेबल स्टॉक असेल परत स्टॉक रिटर्न तुम्हाला मॅडम समजलं ना, जर स्टॉक तो आपल्या रिटर्न यायचा आणि परत नेक्स्ट आपण विकणार, त्याची येणार सेल रिटर्न मध्ये एंट्री. ओके. आणि स्क्रॅप असं मटेरियल आहे जो आपण कस्टमर घेणार बट तो विकणार नाही, तो तुमचा स्टॉक स्क्रॅप रेशिओ मध्ये एंट्री मारायची. रिटेल म्हणजे जो आपण 2 किलो मारतो, रिटेलचा आणि होलसेलचा. रिटेलचा असेल तर रिटेल मधून मारा, होलसेल असेल पार्टीचं लेजर बनवलं असेल तर होलसेल रेशिओ मधून एंट्री सेमच येणार मॅडम, जशी क्रेडिट नोट. हो ना. आणि त्याच्यामध्ये 2 ऑप्शन, सेल रिटर्न मधून तुम्ही मारला त्याच्यामध्ये पण रिटेल आणि होलसेल दोन्ही ऑप्शन आहे, आणि स्क्रॅप मध्ये पण रिटेल होलसेल दोन्ही ऑप्शन आहे. बाकी त्याच्या मॉडिफाय मध्ये प्रत्येकाची एंट्री भेटणार मॅडम. आता सेल रिसिव्ह इथे दिलेलाच आहे मॅडम, स्क्रॅप रिसिव्ह. स्क्रॅप रिसिव्ह मध्ये काय होणार, तुमची क्रेडिट नोट बसणार पण त्याचा जो स्टॉक आहे तो स्टॉक मध्ये रिफ्लेक्ट होणार नाही. आणि जर तुम्ही सेल रिटर्नची एंट्री मारला तर तुमचा स्टॉक रिफ्लेक्ट होणार स्टॉक मध्ये, नेक्स्ट टाइम तो सेल आउट करू शकता. एवढ्या 2 डिफरन्स आहे 2 एंट्रीचा. बाकी एंट्री सेम आहे, जशी तुम्ही सेल बिल मारतात तशी सेल रिटर्न प्रोडक्ट ऍड करायचा, पार्टी घ्यायची, बिल सेव्ह करायचं. फक्त स्क्रॅप पाठवताना कंपनीला पाठवतात, मग त्याच्या आधी काय येतं आपल्याला, चलन येतं की म्हणजे क्रेडिट नोट. तुम्हाला जर इथपर्यंत समजलं, बाकी सेम 2 वेगळे. स्क्रॅप इश्यू आहे ते काय? जर तुम्हाला कंपनीला आलेला स्क्रॅप इथून घेणार तुम्ही आणि त्यांना इश्यू करायचा आहे तर इथून तुम्ही मारायचं. इश्यू कंपनीला रिटर्न पाठवायचं असाल तर हो, एकाच जागेवर तिन्ही कन्सेप्ट क्लिअर होतात. आता कोणतं आलेलं आहे काय? ओके. तुम्ही येणार स्क्रॅप रिसिव्ह. ओके. रिटेल रिजेक्टेड मटेरियल येतं ना, कंपनीला पाठवावं लागतं. ओके, पाठवू शकता ना. हे बघा इथून येणार मॅडम, तुम्ही एंटर, इथे कस्टमर कोण असेल सप्लायर घेऊ शकता. त्याच्यामध्ये लेजर तर तुम्हाला हे बघा इथे तुम्ही येता ना, कस्टमर कडनं घेता सर, ते रिटेलला पण तुम्हाला हे विचारलंय. रिसिव्ह मध्ये या सर, रिसिव्ह एंटर, इथे कॅशेस घ्या. ओके. इथे जो नंबर येतो तोच नंबर टाकायचा, CBN का असेल तो शॉर्ट मध्ये टाकतो, 001 का असेल तो टाकायचा, डेट वगैरे ऑटोमॅटिक येईल. इथे स्टाफ तुमचा इथे तुम्ही रिझन टाकायचं, स्क्रॅप रिसिव्ह वगैरे का असेल ते.
तिथून त्याचा लेस होईल ना ते किंवा रिप्लेस होईल हो आणि त्याला आता आपण कसं नाही, नाही. रिसिव्ह दाखवतो प्लस त्याचं रिसिव्ह म्हणजे रिप्लेस पण देतो त्याला ते पण आपल्याला समजायला पाहिजे त्याला रिप्लेस दिलेली आहे रिप्लेस दिलेली आहे ती डायरेक्ट कशी दिसणार? दिसते नाही तरी पण स्क्रॅप इश्यू झालाय तो दिसेल ना नॉर्मली नाहीतर मग तुम्हाला मग कसं होणार? नाही पण त्याच्या ह्याला दिसलं पाहिजे सर. कोणाच्याला का लेजरला? त्या लेजरला नाही त्या हा. रिटेलर समजा असेल हा. आता मी समजा घेऊन गेली ही वस्तू हा. मी काहीतरी डॅमेज झाली म्हणून घेऊन आले रिटर्न करायला हा. मग सरळ मग तसं असं करा मग सरळ काय करा सांगतो मग सेलला आलात ना जो पण कस्टमरचं बिल मारणार तुम्ही ओके आता त्याला नवीन जे देतात त्याची एंट्री मारायची ओके त्याच्यानंतर इथे आलं कम्प्लीट ब्लॅक लाईन आले इथे स्टार बटन दाबायचं आणि इथे मग तुम्ही सेल रिटर्न वगैरे ऑप्शन घ्यायचं किंवा स्कॅप का असेल ते बघ इथे मग त्या बिल तर तुम्ही मारू शकता मग असं इथे मग तुमचं सेल रिटर्नला जी त्यांना मग त्या बिलात जाऊन तसं केलं तर चालेल हो त्या बिलात जाऊन करू शकता त्या बिलात त्या जाऊन बिलात जाऊन स्टार नाही स्टॅप जो बँक डिटेल एंट्री असलेलं चुकणार तुमचं नवीन म्हणजे त्याची रिप्लेसमेंट येत असतात तर मग ते स्टार्ट करून हे करावं हा आता सपोज आज 4 दिवसापूर्वीची वस्तू आहे तर तुम्ही आज त्याला रिप्लेस देताय मग तुम्हाला ते आजचा रेकॉर्ड नाही भेटणार त्या तारखेला अपडेट होणार ते तर बिलात गेला ते चालू शकतं म्हणजे नवीन बिल मारायचं आणि स्टार मारायचं हो त्याला त्याने समजा नाहीच काही घेतलं नुसती वस्तूच घेऊन आला मग त्याचे काय कॅश रिटर्न मध्ये देणार हे, मग scrap त्याची मध्ये कसं हे नाही त्याची वस्तू जर रिटर्न घेणार असेल तर सरळ स्क्रॅप रिटर्न नाही ते दुरुस्त करायला दिले किंवा हे दिलं मग ते स्क्रॅप ह्याच्यामध्ये रिसिव्ह इथे दाखवा मग नुसती एंट्री मारा की वस्तू त्यांनी फक्त रिटर्नच केली असेल आणि पैसे मग तुम्ही सेल रिटर्न मारा सरळ एंट्री फक्त स्टॉक रिटर्न सेटल बिल मारायची गरज नाही आणि त्याला त्याची वस्तू घेऊन आला ए वस्तू घेऊन गेला पण ती काही कारणाचं नको आहे ती घेऊन आला त्याच्याकडे बी वस्तू देताय तुम्ही मग ते सेल त्याची नवीन देताय त्याचं बिल मारायचं इथे सेम प्रोडक्ट असलं तरी हो सेम प्रोडक्ट असलं ते बिल मारायचं इथे आणि इथे तुम्ही इथे कम्प्लीट ब्लॅक लाईन आली स्टार बटन मारून सेल रिटर्न घ्यायचं इथे आणि जे काय रिटर्न घ्यायचं ते खाली एंट्री ऍड करायची पण समजा ना 400 रुपयाची वस्तू तो रिटर्न घेऊन आला आणि 500 रुपयाची वस्तू घेऊन तो डिफरन्स हो का इथे दाखवणार ना इथे आता सोबत दुसरी एक वस्तू घ्यायची चांगली मोठी आता किती 130 ची वस्तू त्याला आपण दिली आणि रिटर्न केलेली वस्तू 180 ची 50 रुपये त्याला रिटर्न द्यायला पाहिजे किंवा अशी पण कंडिशन असेल त्याची रेट आपला सॉरी नंबर माझ्या तुमच्याकडे हे बघा 260 ची वस्तू आपण त्याला आता नवीन दिली हे बघा आता तुम्ही एक सपोज एक बिल मारला स्टाफचं ओके हे त्याला आता नवीन तुम्ही देताय 360 ची वस्तू ओके आणि सपोज इथे रिटर्न घेण्यासाठी ही छोटी विंडो असते बारकोडची एस्केप मारायची कम्प्लीट ब्लॅक लाईन आहे स्टार बटन दाबायचं आणि इथे ड्रॉप डाऊन मध्ये सेल रिटर्न घ्यायचं बस एंटर मारायचा इथे मोड इथे चेंज झाला स्क्रॅप काय होतं खाली दिसते का स्क्रॅप असेल तर स्क्रॅप सेल रिटर्न घेतलेला स्टॉक तुम्हाला सांगितलं ना मग सेल रिटर्न मध्ये घेतलेला स्टॉक परत स्टॉक रेकॉर्ड मध्ये दिसणार स्क्रॅप घेतला तर दिसणार नाही एवढाच विषय आहे स्क्रॅप रिटर्न देतो तर रिटर्न मध्ये दाखवायचं हो सेल रिटर्न फक्त रिफ्लेक्ट काय होणार ते समजलं ना तुम्हाला हा ते घ्यायचं त्याप्रमाणे सेल रिटर्न मधलं स्टॉक मला जाणार नाही दाखवणार आता मी सेल रिटर्नच दाखवतो तुम्हाला ओके इथे मोड दाखवतो रिटर्न मोड आलं बघा इथे चेंज होणार एंटर मारायची जी इथे त्यांना त्याच्याकडून रिटर्न घेतो ना मॅडम तो इथे घ्यायचा आता हा वस्तू सपोज रिटर्न घेतला त्याच्याकडनं सॉरी हो मग इथे त्याचे नवीन वस्तूचे बघा नवीन वस्तूचे इथे लेस झाले त्याला देतो त्याप्रमाणे 360 297 त्याचं फायनल बिल ही अमाऊंट होते किंवा कधी कधी जास्त पण होऊ शकतो बाकी तुम्ही सगळे डिटेल्स त्याचे टाकायचे बस ह्या 297 त्याचं बिल बनणार इथे त्याचं आयटमचं लिंक पण येणार आहे बघा 180 टोटल याचे एसआर रिटर्नच्या अगेन्स्ट एवढं आणि ओके समजलंय तुम्हाला मी आता कॅन्सल करून टाकतो बिल दोन्ही तशीच राहतो
हे पण मी आता तुम्हाला आणि दाखवतो. सरांना हे करायचंय काय माहितीये, ह्याला काहीतरी कोड टाकून घ्यायचा आहे असं काहीतरी. हा तो नंतर काय ते बघूया. आता दुसरी गोष्ट तुम्हाला